श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडून जी आपल्याला सेफ्टी किट मिळत आहे, डिनर सेट मिळत आहे, एक्सरसाइज किट मिळत आहे, तर त्याची अपॉइंटमेंट कोणत्या जिल्ह्यामध्ये चालू असणार आहे, त्याचबरोबर भांडी वाटप कोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहे, आणि बघा भांडी वाटपासाठी आपल्याला किती दिवसांसाठी भांडी वाटप जिल्ह्यांमध्ये होणार आहे, तर अशी बरीच माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल, चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा जो व्हिडिओ असणार आहे कामगारांना शेअर करायचा आहे. मग आता बांधकाम कामगारांना मिळणार आहेत नवीन वस्तू संच. त्याच्यामध्ये भांडी किट नवीन आलेला आहे आणि म्हणजे बघा 3 पेटे आलेले आहेत आणि 30 भांडी संच मिळत आहे. तर आता बघा आज आहे 26 ऑगस्ट 2026. तर आजची मोठी बातमी असणार आहे. बघा सांगोला जिल्ह्यामध्ये आज भांडी वाटप सुरू झालेलं आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे कोणी बांधकाम कामगार चंद्रपूर सांगोला जिल्ह्यातून बिलॉंग करत असतील तर त्यांनी आजच आपल्या केंद्रामध्ये नाव नोंदणी करून भांडी वाटपासाठी तुमचं नाव नोंदणी करायची आहे. आणि जर जे एजंटकडे तुम्ही तुमचं ऑनलाईन क्लेम केलेलं असेल तर त्यांना तुम्ही सांगायचं आहे, माहिती घ्यायची आहे की आमची भांडी कधी येणार आहेत. त्याचबरोबर अपॉइंटमेंट म्हटलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज भांडी संचेची अपॉइंटमेंट चालू आहे. जे कोणी बांधकाम कामगार रत्नागिरी जिल्ह्यातून बिलॉंग करत असतील तर त्यांनी आजच आपली सेफ्टी किट डिनर सेटची अपॉइंटमेंट बुक करायची आहे. अपॉइंटमेंट तुम्हाला कशी बुक करायची आहे तर वेबसाईटवरती जाऊन अपॉइंटमेंट बुक करायची आहे. वेबसाईटवरती महायुती वेबसाईटवरती जाऊन बांधकाम कामगार योजना, तर अशी वेबसाईट जी आहे तर ह्याची लिंक तुम्हाला ओपन करायची आहे. तिथे तुमचा रजिस्टर नंबर टाकायचा आहे, नंतर नोंदणी करायची आहे. 6 अंकी OTP तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुमच्या मोबाईलवरती टाकायचा आहे. आणि त्यानंतर बघा प्रिंट काढायची आहे, कॅलेंडर सिलेक्ट करायचं आहे. प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला बघा भांडी मिळतील. आणि बघा जे कोणी बांधकाम कामगारांना अद्याप काहीच मिळालेलं नाही, मग सेफ्टी किट असेल, डिनर सेट असेल, भांडी संच असेल, तर अशा कामगारांनी आपली नोंदणी करायची आहे. कामगारांनी आपली नोंदणी जी आहे अपॉइंटमेंट बुक करायची आहे. आणि बघा रत्नागिरी जिल्ह्यातून जे कोणी बांधकाम कामगार असणार आहेत तर त्यांचे खूप सारे कॉमेंट्स येत होते की ताई रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अपॉइंटमेंट कधी चालू होणार आहे. तर बघा आज 26 ऑगस्टच्या दिवशी मोठी बातमी आलेली आहे, अपडेट्स आलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज अपॉइंटमेंट संच म्हणजे अपॉइंटमेंट घेण्यासाठी चालू आहे. आणि जो नवीन शिष्यवृत्तीचा क्लेम चालू झालेला आहे तर तो सुद्धा त्याची अपडेट्स आता वेबसाईटवरती आहे. ज्या कोणी बांधकाम कामगारांच्या मुलांना जर शिष्यवृत्तीचा जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या मुलांचा शिष्यवृत्तीचा अर्ज करू शकता. आणि बघा मुलांच्या मूलभूत वस्तूसाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. ज्या काही नवीन योजना चालू झालेल्या आहेत तर त्याची क्लेम आता करता येत आहेत. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.